माझ्याच नशिबी गरिबी का आहे. देवाने बाकी जगाला श्रीमंत बनवले, नशीबवान बनवले, मला मात्र गरिबीच दिली. मित्रांनो, असा प्रश्न तुमच्याही मनात येत असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. आज या व्हिडिओमध्ये 25 असे प्रश्न दिले आहेत ज्यांची उत्तरे मला स्वतःलाच विचारायची आहे. व्हिडिओ संपल्यानंतर मला कळेलच की आपणच गरीब का आहात. व्हिडिओ बघताना कुठेच स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ व्यवस्थित लक्षात येईल. चला तर मग वळूया आजच्या आपल्या 25 प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक 1. मी माझ्या उत्पन्नापेक्षा अधिकचा खर्च करतो का? कारण बहुतेक वेळा आपला खर्च हा उत्पन्नापेक्षा अधिकचाच असतो. प्रश्न क्रमांक 2. मी कमावलेल्या पैशातून इतरांना मदत करतो का? भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे, जेवढे तुम्ही इतरांना देतात तेवढेच अनेक पटींनी परत तुमच्याकडे येत असते, मग ते चांगले असो किंवा वाईट. प्रश्न क्रमांक 3. मी कष्टाने कमावलेल्या पैशाचा हिशोब ठेवतो का? बहुतेक जणांना आपल्याकडे किती पैसा येतो आणि आपण किती खर्च केला याची जाणीवच नसते. प्रश्न क्रमांक 4. कर्ज घेतेवेळी मी विचारपूर्वक निर्णय घेतो का? मित्रांनो, कर्ज घेणे हे खूप सोपे आहे, मात्र ते फेडणे फारच त्रासदायक ठरते. प्रश्न क्रमांक 5. मी क्रेडिट कार्डचा वापर खरंच विचारपूर्वक करतो का? तुम्ही अनुभवले असेल, जेव्हा आपण प्रत्यक्ष रोख पैसे हाताने देतो त्यावेळी आपण किती खर्च करत आहोत याची आपल्याला जाणीव होत असते, मात्र कार्डाने पैसे देताना ही जाणीव आपल्याला होत नाही. त्यामुळे आपण बिनधास्त खर्च करतच असतो, त्यामुळे आपला खर्च किती होत आहे याची आपल्याला जाणीव बिलकुल होत नाही. प्रश्न क्रमांक 6. मी क्रेडिट कार्डचे बिल नियमित वेळेत भरतो का? मित्रांनो, आपल्याला पाहायला मिळते बऱ्याच जणांना आपल्या बिलाची तारीखच लक्षात राहत नाही. त्यामुळे अशा लोकांना क्रेडिट कार्डचे खर्च केलेल्यापेक्षा दंडाचीच रक्कम अधिक भरावी लागते. प्रश्न क्रमांक 7. मी शक्य असेल तिथे पैशाची बचत करतो का? हा प्रश्न ऐकल्यावर तुम्हाला वाटेल, बहुतेक लोकांना पैसा वाचवणे हे कमीपणाचे वाटते. कदाचित लोक आपल्याला नावही ठेवतील असे आपल्याला वाटते, पण लक्षात ठेवा, रतनजी टाटा सारखे दिग्गज उद्योगपती सुद्धा स्वतःची कार स्वतः चालवताना तुम्ही ऐकलं असेल. म्हणजे जिथे शक्य तिथे पैसा वाचवणे हे उद्योगपती सुद्धा करतच असतात. प्रश्न क्रमांक 8. मी पैशाची बचत करण्यासाठी नेहमी परफेक्ट वेळेची वाट पाहतो का? मित्रांनो, वेळ ही कधीही परफेक्ट नसते. तुमचा एक विचारपूर्वक निर्णयच ठरवतो की ती वेळ तुमच्यासाठी परफेक्ट आहे की नाही. प्रश्न क्रमांक 9. मी लोकांचे बघून गरज नसताना महागड्या वस्तू खरेदी करतो का? आपल्याला मित्रांनो, खूप लोक स्टेटस सिंबल म्हणून ॲपलचा मोबाईल वापरताना तुम्हाला दिसत असतील, परंतु तुम्ही जर अशा लोकांना विचारले की तुम्ही ॲपलचाच मोबाईल का घेतला, तर त्यांचे उत्तर हे हसण्यासारखे असते. आणि बहुतेक वेळा तुम्हाला असेही लक्षात येईल की ॲपल फोनमधील 80% फीचर्सचा वापर कुठे आणि कशासाठी केला जातो हे सुद्धा या लोकांना माहिती नसते. विचार करा, आपणही त्यातले आहोत का? प्रश्न क्रमांक 10. मी गरजा आणि इच्छा यांमध्ये असणारा फरक समजून घेतो का?
मित्रांनो, एक कोविडसारखा आजार आला तेव्हा प्रत्येक जण जीवन जगण्यासाठी धडपडत होता आणि त्यावेळी माणसाला कळाले की खरंच आपल्या गरजा या किती मर्यादित असतात. इच्छा मात्र कधीही संपत नाही. प्रश्न क्रमांक 11. मी स्वतःच्या व्यसनांवर मर्यादेपेक्षा जास्त खर्च करतो का? हा प्रश्न ऐकल्यावर आपल्याला वाटते की पैसा हौस भागवण्यासाठी नाही तर मग कशासाठी? मित्रांनो, पैसा हौस भागवण्यासाठी नक्कीच वापरावा, परंतु या हौसेचे रूपांतर व्यसनात होऊन आपण मर्यादा न ओलांडणे हेच आपल्यासाठी चांगले आहे, नाही का? प्रश्न क्रमांक 12. मी स्वतःचे इन्कम वाढवण्यासाठी एखादा साईड बिझनेसचा विचार केला आहे का? मित्रांनो, तुम्ही ऐकले असेल की वॉरन बफेट यांचे एक फेमस कोटेशन आहे, जर तुम्ही एकाच इन्कम सोर्सवर डिपेंड राहत असाल तर तुम्ही गरिबीपासून फक्त एकच पाऊल दूर आहात. या एका स्टेटमेंटने अनेक लोकांचे आयुष्य बदलून टाकले आहे. तर तुम्ही सुद्धा यावर नक्की विचार करा. प्रश्न क्रमांक 13. मी कुठलेही काम वेळेवर करण्यास टाळाटाळ करतो का? मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कल करे सो आज कर, आज करे सो अब. जी व्यक्ती या नियमानुसार चालते ती सदैव नेहमीच जगापेक्षा एक पाऊल कायम पुढे असते. प्रश्न क्रमांक 14. मी भविष्यात लागणाऱ्या पैशाच्या नियोजनाबाबत विचार केलेला आहे का? मित्रांनो, तुम्ही वाढत्या महागाईला थांबवू शकत नाही, त्यामुळे भविष्यामध्ये जर कधी अचानक एखादा मोठा खर्च करायची वेळ आली तर त्यासाठी तुम्ही अगोदरच तयारीत असणे हे नेहमीसाठी चांगले राहील. प्रश्न क्रमांक 15. मी स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी व आर्थिक शिक्षणासाठी खर्च करतो का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक फेमस वाक्य आहे. ते म्हणतात, जर माझ्याकडे 10 रुपये असतील तर त्यापैकी 2 रुपये मी पोटासाठी खर्च करेल व उरलेले 8 रुपये मी माझ्या शिक्षणासाठी खर्च करेल, कारण हेच 8 रुपये मला माझे पुढचे जीवन कसे जगावे हे शिकवणार आहे. आजचे जग हे वेगाने बदलत आहे आणि जर तुम्हालाही या बदलत्या काळानुसार टिकायचे असेल तर तुम्हाला सुद्धा सतत नवनवीन येणाऱ्या गोष्टी शिकत राहाव्या लागतील आणि स्वतःला अपडेटही ठेवावं लागेल. प्रश्न क्रमांक 16. मी एकापेक्षा अधिक इन्कमचे सोर्स तयार केलेले आहेत का? मित्रांनो, म्हाताऱ्या लोकांकडून तुम्ही कदाचित एक गोष्ट ऐकली असेल, ती अशी की गोमचा एक पाय तुटल्याने गोम कधीही लंगडी होत नाही. याचाच अर्थ ज्या माणसाला एकापेक्षा अनेक इन्कम सोर्स असतात, कदाचित त्याचा एक इन्कम सोर्स जरी बंद झाला तरी त्याला काही फरक पडत नाही. मारवाडी लोकांमध्ये एक म्हण प्रचलित आहे, एकाच ठिकाणावरून 10 रुपये येण्यापेक्षा 1 रुपया करून 10 ठिकाणावरून येणे हे कधीही चांगले, कारण सर्व 10च्या 10 इन्कम सोर्स कधीही एकदम बंद होणार नाही. प्रश्न क्रमांक 17. मी माझ्यासाठी व परिवारासाठी मेडिक्लेम पॉलिसी काढून ठेवली आहे का? जेव्हा आपण एखाद्या दवाखान्यामध्ये ॲडमिट होतो त्याच वेळेला आपल्याला समजते की दवाखान्यामध्ये किती पैसा लागत असतो आणि त्यावेळी आपली सेविंग किती झटपट संपते हे सुद्धा आपल्याला कळते. अशा वेळी आपल्याला ना मित्र जवळ करत ना कोणी नातेवाईक. सर्व सोंग करता येतात, परंतु पैशाचं सोंग कोणालाही करता येत नाही. त्यामुळे आपण आपल्या परिवारासाठी मेडिक्लेम पॉलिसी काढून ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे.
प्रश्न क्रमांक 18. मी माझ्या हयातीनंतर परिवाराची जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्यासाठी टर्म इन्शुरन्स पॉलिसी काढून ठेवलेली आहे का? मित्रांनो, लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही या जगामध्ये आहात तोपर्यंत तुमची बायको, मुलं ही छत्रछायाखाली असतात आणि तुमच्या अचानक निघून गेल्याने त्यांना सांभाळायला कोणीच तयार नसते. याचा विचार तुम्हाला आजच करायला लागेल. म्हणूनच एक टर्म इन्शुरन्स तुम्ही नक्कीच काढून ठेवला पाहिजे. प्रश्न क्रमांक 19. मी भविष्यात लागणाऱ्या खर्चासाठी पैशाची बचत करतो का? तुम्हाला मुलांचे शिक्षण, लग्न जर व्यवस्थित करायचे असेल तर त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद ही तुम्हाला आजपासूनच सुरू करायला लागेल. प्रश्न क्रमांक 20. मी वाचवून ठेवलेल्या पैशाला कामाला लावतो का? मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जोपर्यंत पैसा तुमच्यासाठी काम करणार नाही तोपर्यंत तो कधीही वाढणार नाही. यासाठी तुमच्या वाचवलेल्या पैशाला कामाला लावा. यासाठी म्युच्युअल फंड, स्टॉक्स, गोल्ड, बॉन्ड असे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय तुम्ही निवडू शकता. त्यामध्ये गुंतवणूक करा, म्हणजे तुमचा पैसा आणखी तुमच्यासाठी पैसा कमावून देईल. प्रश्न क्रमांक 21. मी माझ्याकडे असणाऱ्या वेळेचा खरंच सदुपयोग करतो का? मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल की टाइम इज मनी, म्हणजेच वेळ हीच संपत्ती आहे. जर तुम्ही तुमच्या वेळेचा वापर कसा करावा हे शिकले तर तुम्ही कोणतीही गोष्ट प्राप्त करू शकता. प्रश्न क्रमांक 22. मी माझ्या स्वतःमध्ये असणाऱ्या स्किल्सचा पूर्णपणे वापर आणि विकास करतो का? मित्रांनो, तुम्ही खूप वेळा ऐकले असेल की व्यक्ती आपली तुलना नेहमी इतरांसोबत करतो. परिणामतः त्याला फ्रस्ट्रेशन हे त्याच्या पदरात पडत असते. जर तुम्हाला या फ्रस्ट्रेशन पासून वाचायचे असेल तर आपल्यामध्ये असणारे स्किल्स कोणते आहेत त्याचा शोध घ्या व त्याचा विकास करा आणि आपले ध्येय गाठा. प्रश्न क्रमांक 23. मी आर्थिक निर्णय घेताना भविष्याचा वेध घेऊनच निर्णय घेतो का? जो व्यक्ती भविष्याची पावले ओळखून चालतो तो नेहमीच इतरांपेक्षा पुढे असतो. म्हणूनच कुठलीही खरेदी विक्री करत असताना नेहमी भविष्याचा अंदाज घेऊनच निर्णय घेतलेला बरा. प्रश्न क्रमांक 24. मी माझ्या परिवाराला आर्थिक पाठबळीची सवय लावतो का? मित्रांनो, कुटुंब ही आपली एक टीम असते आणि या टीम मधले सर्व प्लेयर मिळूनच जबाबदारी उचलतील तेव्हाच आपला विजय नक्की असतो. म्हणूनच तुम्ही एकट्याने काटकसर करून जेवढा उपयोग होणार नाही त्यासाठी तुम्हाला परिवाराची साथही मिळणे तेवढेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच परिवाराला सोबत घ्या. प्रश्न क्रमांक 25. मी माझ्या मुलांना आर्थिक स्वावलंबी कसे बनावे यासाठी शिक्षण देतो का? मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण अनेक पिढ्यांपासून काम करत आहोत. आपल्या पूर्वजांनाही काम केले, आपणही काम करतो आणि आपली मुलेही काम करतात. जोपर्यंत आपण या आपल्या पैशाला कामाला लावायचे कसे हे शिकणार नाही तोपर्यंत आपल्यालाच काम करावे लागणार. आणि जर तुम्हाला हे बदलायचे असेल तर मुलांना आतापासूनच आर्थिक स्वावलंबी कसे बनायचे हे तुम्ही स्वतः शिकवा. कारण सध्या तरी याबाबतचे शिक्षण कुठल्याही शाळेमध्ये शिकवले जात नाही. म्हणून ही आपलीच नैतिक जबाबदारी आहे की आपणच आपल्या मुलांना आर्थिक स्वावलंबी कसे बनावे हे शिकवावे. मित्रांनो, ही सर्व प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा आणि थोडा वेळ विचार करा. जर या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नाही अशी मिळत असतील तर आता तुम्हाला समजले असेल की खरंच आपणच गरीब का आहोत. श्रीमंत व्यक्ती आणि गरीब व्यक्ती यांच्यामध्ये हाच फरक असतो
की श्रीमंत व्यक्ती या सर्व प्रश्नांवर अगोदरपासूनच काम करत असतात. त्याची तयारी ते अगोदरच करून ठेवतात. गरीब व्यक्ती मात्र या सर्व गोष्टींकडे डोळेझाक करतो व परिणामतः तो मरेपर्यंत गरिबीतच आपले आयुष्य जगतो. जर आपल्यालाही श्रीमंत व्यक्तीप्रमाणे एक सुखी व समाधानी जीवन जगायचे असेल तर श्रीमंत व्यक्ती ज्या ज्या गोष्टी करतात त्याच सर्व गोष्टी करून आपणही नक्कीच श्रीमंत बनू शकतो. चला तर मग उठा आणि घ्या निर्णय. आजपासूनच मी माझ्याकडे असणाऱ्या पैशाचे काटेकोर नियोजन करेल, वेळेचा सदुपयोग करेल, कामामध्ये सातत्य ठेवेन, भविष्याचा वेध घेऊन नवनवीन कौशल्य आत्मसात करेन, आपल्या पैशाला कामाला लावेल, एकापेक्षा अधिक इन्कमचे सोर्स तयार करेन, हेल्थ इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स यासारखे इन्शुरन्स काढून ठेवेल, आपल्या परिवाराला पाठकसरीची सवय लावेल, मुलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यास सुरुवात करेल. एक उज्ज्वल आणि आनंददायी भविष्य आपल्या सर्वांची आज्ञे वाट पाहत आहे. उठा आणि आजपासूनच लागा तयारीला. विश यू बेस्ट लक फॉर युअर ब्राईट अँड प्रॉस्परस फ्युचर. थँक्स फॉर वॉचिंग.